नमस्कार. मी आज करून दाखवणार आहे तुम्हाला कटाची आमटी, म्हणजेच पुरणपोळी बरोबर खातात ती आमटी. त्यासाठी काय काय लागते ते बघूया. हे पाणी काढले आमटीसाठी, येळवणी बोलतात त्याला. डाळ शिजवून घेतली पोळ्यांसाठी आणि त्याचे हे पाणी काढलेले आहे. ही डाळ शिजवलेली गूळ न घालता काढून ठेवायची थोडी आणि अशी बारीक करून घ्यायची. हे वाटण, फोडणीसाठी तेल, धना जिरा पावडर, थोडीशी हळद, हे लाल तिखट, लसूण, जिरे, मोहरी, गरम मसाला पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे मीठ चवीनुसार. आता सगळ्यात अगोदर आपण गॅस पेटवून घेऊया. कटाची आमटी बोलतात त्याला. आपण पोळ्यांसाठी जी डाळ शिजवतो आणि त्याचं जे पाणी काढतो ना कट, त्याची ही आमटी बनवायची. खूप छान लागते. तर सगळ्यात अगोदर आपण हे टाकून घेऊया त्याच्यात. हे आपली डाळ शिजवली ना पोळ्यांसाठी आपण, की थोडी 2 चमचे डाळ काढून घ्यायची शिजवलेली, गूळ टाकायच्या अगोदर, आणि अशी बारीक करून घ्यायची. ती मिक्स करायची आहे आमटीमध्ये कटाच्या. चांगली मिक्स करून घ्यायची. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. हळद टाकूया थोडीशी. गरम मसाला पावडर टाकायची. धना जिरा पावडर टाकायची थोडी. आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार. तोपर्यंत आपला टोप तापतोय तिकडं. आता तेल टाकून घेऊया. तेल जरा बऱ्यापैकीच लागतं, कारण ही कटाची आमटी आहे ना, त्याला कट आला पाहिजे चांगला. हे तेल टाकले मी. तेल तापून द्यायचं. आता हे वाटण मी कसं बनवलं ते सांगते तुम्हाला. एक कांदा घेतला, तो भाजून घ्यायचा तेलावर, तव्यावरती. थोडा सुकं खोबरं घ्यायचं, वल्ल नाही घ्यायचं. सुकं खोबरं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, 1 तुकडा किंवा 1 वाटी, ती पण भाजायची किसून तव्यावरती. लसणाच्या 4-5 पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं, ह्याचं हे वाटण केलंय मी. आता तेल तापले आपलं, आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी जिरं जरा बऱ्यापैकी लागतं, आणि जिरं टाकून घेऊया. जरा हे तडतडून द्यायचं. गॅस फास्टच ठेवायचा, कारण तेल चांगलं कडकडीत तापायला लागतं. आता तेल तापले आपले, जिरे मोहरी पण चांगले भाजले. आपण लसूण टाकूया. लसूण सोलून जरा चेचून घ्यायची बारीक. आता हे लाल तिखट टाकूया. कांदा लसूण मसाला मी घेतलाय 2 चमचे छोटे. आपल्या आवडीप्रमाणे, आपण तिखट कमी खातो जास्त खातो त्याप्रमाणे टाकायचं. आणि आता हे वाटण टाकते मी. अर्धा किलो डाळ घातलेली ना मी पोळ्यांसाठी. त्यासाठी ही 1 खोबऱ्याची वाटी, 1 कांदा, लसूण 10-12 पाकळ्या, कोथिंबीर,
थोडंसं आलं असं वाटण करून घेतलं होतं हे. हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलात 2 मिनिट. आता आपला हे मसाला चांगला खरपूस भाजला आहे. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता मेन असतो ह्याच्यामध्ये. कढीपत्त्याचा स्वाद जास्त लागेल तेवढा छान लागते कटाची आमटी. थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये. आणि आता आपण हा कट टाकून घेऊया. हलवून घ्यायचं चांगला. आणि दुसरं वेगळं पाणी ओतायचं नाही अजिबात. जेवढं आपण काढलेलं आहे आमटीसाठी पाणी कटाचं तेवढंच वापरायचं. आता आपल्याला असं वाटतं बाबा टोप धुवून टाकला पाहिजे, तसं काही टाकायचं नाही वरून पाणी एक्स्ट्रा. आता चांगली उकळी येऊन द्यायची. एक 7 ते 8 मिनिट चांगलं उकळून द्यायची फासवरती. आता आपल्या या आमटीला छानपैकी असा उकळा आलाय मस्त एकदम. आपण थोडी कोथिंबीर टाकूया त्याच्यात. मस्त असा उकळा आलाय. एक 7 ते 8 मिनिट अशी उकळून घ्यायची चांगली. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि आता आमटी काढून घेऊया आपण. मस्त की छान आपली ही कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे. पोळ्यांबरोबर, सफेद भाताबरोबर छान लागते. करून पहा, आवडेल तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ लाईक करा आठवणीने.